खालची हरवण्याची आहे. शांत दिवस देऊन टाकते काही श्री गुरुदेवा नमः। आज नागताना इथे श्री सिद्धेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार होत असताना या मंदिराचं कळसारोहण पूर्ण झालेले आहे। तर या प्रसंगामध्ये उपस्थित लाखो भक्तांच्या उपस्थितीमध्ये भगवतीचं मंदिर पूर्ण झालेले आहे। तरी या नागताना येथील सिद्धेश्वर महादेव मंदिर फार पुरातन आहे, सनातन आहे। हजारो वर्षांपासून जाणारं हा मंदिर, या मंदिरावर अनेक लोकांनी आतापर्यंत सध्या भक्तींना सेवा केलेली आहे। तरी या सिद्धेश्वर मंदिराचा इतिहास सांगायचं म्हटलं तर हे हजारो वर्षांपासून असून या मंदिरामध्ये तेलंगणा, कर्नाटक, महाराष्ट्रातील अनेक भक्तांचं कुलदेवता म्हणून या ठिकाणी अनेक भक्तांनी वर्षानुवर्षी या ठिकाणी येत आहेत। म्हणून या मंदिराचं सेवेसाठी सर्वांनी आवारात सेवा करावी सांगतो आणि माझं
बुजुर्ग घेतो नागेस्वामी नागठाणेकर. तर हे कमीत कमी 80 ते 90 वर्षापासून मंदिर आहे. अगोदरपासून पुरातन मंदिर आहे आणि यासाठी बाहेरगावून भरपूर मंडळी दर्शनासाठी येतात. आणि त्यातल्या त्यात हे सिद्धेश्वर मंदिरामध्ये साक्षात जागृत देवस्थान आहे आणि सर्व भावी भक्तांनी या ठिकाणी दर्शनासाठी येतात. आणि उंच उंच टेकडीवर सिद्धेश्वर मंदिर आहे. आज कलशारोहण कार्यक्रमानिमित्त आज शिवाचार्य येणार आहेत. बेट मोरेकर महाराज विजयपाक्ष शिवाचार्य महाराज मुखेडकर या शिवाचार्यांची उपस्थिती लाभणार आहे. आता थोड्याच वेळामध्ये कलशारोहणचा कार्यक्रम सुरुवात होत आहे. वर्षे पूर्वीपासूनचे पुरातत्व विभागात नोंद असलेले श्री सिद्धेश्वर देवस्थान हे नागठाणा बुद्रुक तसेच परिसरातील कुलदैवत म्हणून गणला जाणारा हा एक मंदिर आहे. अतिशय पुराणा प्राचीन काळापासून या श्री सिद्धेश्वर देवस्थानासाठी या बाहेर राज्यातील आंध्र, तेलंगणा, कर्नाटक इतर राज्यातून देखील हजारो कोसाहून श्रावण महिन्यामध्ये अथूट गर्दीमध्ये म्हणून उदयास आलेले आहे. या वास्तूमध्ये या श्री सिद्धेश्वराचे भक्तगण हजारो कोस दूर सुद्धा असून त्यांनी आपलं काहीतरी योगदान या मंदिरासाठी लाभावं म्हणून यथायोग्य मुक्त हाताने त्यांनी देणगी प्रदान केलेली आहे. तसेच हा मंदिराचा जीर्णोद्धार करण्याचा आज आम्ही जे संकल्प धरल्या होत्या ते संकल्प आज सर्वांच्या सहकार्यानं, सर्वांच्या ईश्वरांच्या आशीर्वादानं आणि पंचकोशीतील भक्तांच्या मेहनतीतून आज आम्ही पूर्वतत्वास हा कार्यक्रम नेत आहोत. महाराज मुखेडकर महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली आम्हाला प्रत्येक गोष्टीचं सहकार्य भेटलेले आहे. तसेच गावातील आमची जे पंच कमिटी आहे, दोन्ही गावाची नागठाणा बुद्रुक, नागठाणा खुर्द, यथायोग्य सगळ्यांचं ऐकून घेऊन सगळ्यांच्या विचारानं एकमतानं कसल्याच पद्धतीचा दुजाभाव न करता सर्वांना समाविष्ट करून देऊन हा आम्ही कार्यक्रम पार पाडत आहोत. पारगाने आमच्या नागठाणा बुद्रुक या नगरीमध्ये पदार्पण होणार आहे आणि त्यांच्या पावन चरणाने आमचं गाव पदोन्नतीमध्ये जाणार आहे. आम्हाला यशोचित्रावर आमच्या भक्ताला नेणारे आहेत आणि त्याच अनुषंगाने त्यांच्या हस्ते शिव मंदिराचे श्री सिद्धेश्वर मंदिराची पुराण प्रतिष्ठा होणार आहे आणि जीर्णोद्धार मंदिराचं जे आम्ही जीर्णोद्धार केलेले आहे त्या जीर्णोद्धारावर त्या दोन महान जगद्गुरूच्या शिवाचार्यांच्या हस्ते कलशाचा कलश रोहन होणार आहे आणि तदनंतर त्या जमलेल्या सर्व पंचकोशीतील बाहेर राज्यातील बाहेर गावाहून आलेल्या सर्व भक्तगणांना त्यांच्या अमृत वचनातून ह्या जनतेला, भाविकांना, शिवगणांना मुक्त फळाने अमृतरूपी प्रवचन त्यांच्या माध्यमातून भेटणार आहे आणि ते Thank you.
आज नागपाडा खुर्द व नागपाडा बुद्रुक या गावच्या कित्येक वर्षापासून जे काही मंदिराचा जीर्णोद्धार व्हायचा होता त्या संघापुढे आज संचार होण्याचा कार्यक्रम या ठिकाणी अतिशय उत्साहात व आनंदात त्या ठिकाणी साजरा होत आहे. मंदिर नागठाणा बुद्रुक तालुका उमरी येथे कलशारोहण सोहळा अतिशय उत्साहाच्या वातावरणामध्ये संपन्न होत आहे. हे शिवमंदिर मागील अनेक वर्षापासून शिवपुरातन काळापासून या ठिकाणी या परिसराचं पंचक्रोशीचं जाज्वल्य तीर्थस्थान आहे. त्यामुळं आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा संपन्न होताना आम्हा नागठाणा बुद्रुक आणि नागठाणा खुर्द या दोन्ही गावातील गावकऱ्यांना मनस्वी अत्यानंद होत आहे. या ठिकाणी या कार्यक्रमानिमित्त पंचक्रोशीतून तमाम माता भगिनी उपस्थित झालेल्या आहेत. आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं अनेक शिवाचार्याची उपस्थिती या ठिकाणी प्रामुख्याने राहणार आहे आणि हा कलशारोहण सोहळा आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये संपन्न होताना पुढील अनेक वर्षांची ही आपली शिदोरी आपल्या सर्वांच्या मनामनात राहणार आहे. त्यामुळे पुनश्च एकदा आपल्या सर्वांचं स्वागत करतो आणि या संपन्न होणाऱ्या शिव सोहळ्यास मी शुभेच्छा देतो. मोठ्या महादेवा शंभो महादेवा मोठ्या आवडते
श्री गुरुभ्यो नमः। आज मौजे नागठाणा तालुका उमरी येथे प्राचीन अशा सिद्धेश्वर मंदिराचं जीर्णोद्धारानंतर त्या शिखरावर कलशारोहण झालेलं आहे। हे मंदिर शेकडो वर्ष जुनं आहे आणि परिसरातील भाविकांचं हे एक श्रद्धास्थान आहे, अनेकांचं ते कुलदैवत आहे। आणि अशा या प्राचीन मंदिराचा स्थानिक दानशूर व्यक्ती, राजकीय नेते, पुढारी यांच्या सर्वांच्या पुढाकारातून हे मंदिर जीर्णोद्धारित झालेलं आहे। आणि या मंदिरावर शिखराचं बांधकाम झाल्यानंतर त्यावर कलशारोहण आज झालेलं आहे। मंदिरावरचं कलशारोहण म्हणजे मंदिराच्या पूर्णत्वाचं प्रतीक असतं। ही मंदिर, मठ ह्या परंपरा जर जिवंत राहिल्या तरच त्या भागातला धर्म जिवंत राहतो। संस्कृती, धर्म याच्या संवर्धनासाठी त्या मठ मंदिरांची प्राचीन काळापासून सनातन धर्मामध्ये अशी ही योजना आहे। त्या शृंखलेतील आज नागठाणा येथील या प्राचीन मंदिरावर कलशारोहण झालेलं आहे। हजारो भाविकांनी या कार्यक्रमाचा लाभ घेतलेला आहे। नमस्कार। सिद्धेश्वर मंदिर नागठाणा बुद्रुक हे एक अतिशय प्राचीन मंदिर आहे, ज्याचं जीर्णोद्धाराचं काम सध्या चालू होतं आणि ते आज कलशारोहणा निमित्तानं पूर्ण झालेलं आहे। पंचकृषीमधील हे जे देवस्थान आहे अतिशय गाजलेले देवस्थान आहे। आजूबाजूतील तालुक्यातून, जिल्ह्यातून तसेच आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक या राज्यातील देखील भाविक या ठिकाणी येतात। दरवर्षी श्रावण महिन्यामध्ये या देवस्थानावर खूप अधिक प्रमाणे भाविक भक्त उपस्थित असतात। आज 21/2/2024 रोजी कलशारोहणाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। या कलशारोहणासाठी जे महिला वर्ग आहेत, म्हणजे गावातील बायलेकी असतील, यांनी मोठ्या प्रमाणात देणगी दिलेली आहेत। त्याचबरोबर राजकारणातील जे ज्येष्ठ मंडळी आहेत किंवा उमरीमधील प्रतिष्ठित व्यापारी आहेत, त्यांनी देखील या ठिकाणी भरीव अशा प्रमाणात देणगी दिलेली आहे। सुरुवातीला जीर्णोद्धार सुरुवात करताना हे कार्य जे आहे ते अशक्य वाटत होतं, परंतु लोकांच्या मनामध्ये देवाविषयी असलेली श्रद्धा आणि या देवाद्वारे जे आपण मागणं मागतो ते पूर्ण होते। त्यामुळं भाविकांची अतोनात श्रद्धा या मंदिरावर आहे, या सिद्धेश्वर मंदिरावर आहे। त्यामुळे हे देवस्थान जे आहे येणाऱ्या काळामध्ये या ठिकाणी बऱ्याच मोठ्या सोयीसुविधा होणार आहेत आणि भरीव तीर्थक्षेत्र क दर्जाचं मान्यता इथं मिळालेली आहे। आपणही या देवस्थानाला यावं ही विनंती आहे। धन्यवाद।